अवकाळी पावसामध्ये मोरेगावचा पर्यायी मार्ग वाहून गेल्याने संपर्क तुटला. जनजीवन विस्कळीत, ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप. मोरेगावाचा हा ब्रिज आमचा पूर्ण हे झालेला मोडकळीस आला होता. तर आम्ही शासनाकडे अशीच मागणी केली, तर त्याच्यातून ते राष्ट्रवादीच्या कोट्यातून ते मंजूर झालेलं आहे. तर त्याचा ठेकेदार म्हणून आमच्या भागातील कार्यकर्त्यांनी घेतला आणि कामाची पद्धत इंजिनियरनी कुठल्याच पद्धतीने आम्हाला प्लॅन वगैरे काय माहिती नसताना सगळा त्याच्या याच्याप्रमाणे त्यांनी काम चालू मर्जीप्रमाणे चालू केला. ठेकेदार कोण आहे, आम्ही मागणी केली होती का आम्हाला एकच गाळा पाहिजे, तर त्यांनी पूर्ण 3 गाळ्याचं हे करून आमच्या आज परिस्थिती जाण्याचा मार्ग लोकांचा आज इथे आजारी माणसं आहेत, इथे लग्नाचे कार्य आहेत, अजून 2 तारखेपर्यंत लग्न आहेत. तर इथे डिलेवरी पेशंट कसे नेणार आम्ही? आज लोकांचा जाण्याचा रोजगार जाण्याचा मार्ग बंद झालेला आहे. तर आपण शासनाने याची दखल घेऊन याच्या मार्फत शिवनच्या मार्फत इंजिनियरला आणि ठेकेदाराला प्रत्यक्ष इथे आणून इथे व्हिडिओ वगैरे तहसीलदार येऊन गेले, परंतु आम्हाला कुठल्याही पद्धतीने समाधानक उत्तरं काही दिली नाही. ते आपले त्यांच्या पद्धतीने सांगून निघून गेले. तर हे लोकांची जाण्याचा मार्ग बंद झालेला आहे. तर आम्हाला कुठल्या परिस्थितीत पर्यायी मार्ग आणि लोकांचे होणारे हाल हे दूर झाले पाहिजे. तर तात्काळ याचे आम्ही शासनाने दखल घ्यावी, अन्यथा आम्ही तिथे मोर्चा काढून आंदोलन करू. नमस्कार. आज ही परिस्थिती बघता आज ह्या आमच्या गावचे मोरेगावचे पुलाचे उद्घाटन 2024मध्ये झालं, पण त्याचा नवीन पुला कामाचं उद्घाटन 2024मध्ये झालं, पण त्याचं फेब्रुवारीमध्ये काम चालू झालं 2025मध्ये. आज 4 महिने झाले. आजची परिस्थिती बघता आम्हाला आज अवकाळी पावसामुळे हा पर्यायी मार्ग काढला तो वाहून गेला आहे. आणि आज आम्हाला कामाला जाणारे लोक, कोण डिलिव्हरी पेशंट आहेत, त्यांचे हाल आणि ही आज 2 दिवस आमच्या गावात लग्न आहे, त्या लग्नाचं आज आम्हाला त्रास होतो आहे. आणि हा काम बघताय, ह्या कामाचे जो इंजिनियर गेला त्या इंजिनियरनं आम्हाला गावाला इंजिनियरनी आम्हाला गावकऱ्यांना नाही स्टीलचा ह्या दिला, प्लॅन दिला नाही, मालाचा रेशो दिला. आणि आज ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेला त्यांनी कामाचं म्हणजे अक्षरशः धूलपात केल्या, नाही स्लॅबला चांगले मुंडे लावलेत, ना स्टील वापरला. 15 दिवस काम केलं का महिनाभर बंद, असं करून 4 महिने त्याने असेच घालवले ना. आज अवकाळी पावसामुळे सगळा पर्यायी मार्ग वाहून गेला आहे आणि त्यामुळे आमच्या आज गावकऱ्यांचे संपूर्ण हाल झालेले आहेत. आणि तहसीलदार येऊन गेले, इच्छा ह्या ठेकेदारांना सांगितलं ती सांगतात की आम्ही उडवाउडवीची कारणं देतात. आज इथं आम्ही त्यांना सांगतोय की पर्यायी म्हणून आम्हाला मोऱ्या तरी टाकून द्या, ते बोलतात भेटत नाही. 7 दिवसांनी त्यांना आम्ही आमच्या समाजात घेऊन त्यांना 10 दिवस झालेले आहे की ते सांगते का आम्ही मोऱ्या टाकून देऊ. त्यांना समाजात घेऊन आमच्या विचारलेलं त्यांना की मोऱ्या टाकून द्या पर्याय, ते सांगत की आम्ही 2 दिवसांनी टाकून देतो. आज 10-11 दिवस झाले त्यांनी आणि अवकाळी पावसामध्ये ते वाहून गेले. आता त्या मोऱ्या टाकायचं तर ते मोऱ्या आल्यात नाही, हे नाही ते नाही, उडवाउडवीची कारणं देतात. मग समाजातर्फे आमच्या गावकऱ्यातर्फे विनंती आहे की याचा काहीतरी योग्य तो आम्हाला न्याय मिळावा, ही आमच्या गावकऱ्यातर्फे विनंती आहे. धन्यवाद. हा पूल लवकरात लवकर बनवा, तोपर्यंत या पर्यायी रस्त्याचा लवकरात लवकर दुरुस्त करून या ठिकाणी पाणी वाहून जाण्यासाठी पाईपलाईन टाकावी, जेणेकरून हा रस्ता पुन्हा वाहून जाणार नाही, अशी मागणी जोर धरत